सो सध्या आपल्या 4 टीम IPLसाठी पुढे गेल्यात. RCB, GT, SRH आणि काल राजस्थान गेली. सो यातलं कोण जिंकणार तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. सो मला असं वाटतं RCB परत एकदा ट्रॉफी जिंकेल. हा माझा अंदाज गेल्या 18 वर्षापासून म्हणजे 19 वर्षापासून मी दरवेळी म्हणायचो की जिंकावं असं वाटतंय. मागच्या वर्षी ट्रॉफी जिंकली, खूप भारी वाटलं. सो यावेळी पण टीम बघता मला असं वाटतंय RCB जिंकेल. पण ओव्हरऑल जर जी टीमकडं आपलं लक्ष नाही आहे सो ती टीम म्हणजे GT. त्यांचा परफॉर्मन्स टुर्नामेंटच्या स्टार्टपासून एंडपर्यंत एकदम व्यवस्थित आहे. सो ते लोक जर फायनलपर्यंत गेले आणि अहमदाबादमध्ये आहेच इन्व्हेस्ट फायनल तर ते पण मारू शकतात. पण मला आतनं गट फिलिंग वाटते की RCB जिंकणार. त्याच्यानंतर हैदराबादमध्ये चालले तर एकदम खतरनाक आणि नाही चालले तर मग ते लवकर पण आऊट होऊ शकतात. सो त्यांचं काही सांगता येत नाही. पण जर त्यांना इलिमिनेटरमधून ते पुढे गेले तर ते पण जिंकू शकतात. त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. सो हैदराबाद ही एकच टीम आहे की ज्यांनी इलिमिनेटरमधून म्हणजे एवढ्या सीझनमध्ये इलिमिनेटरमधून जिंकून म्हणजे इलिमिनेटरमध्ये असलेली टीम की ज्यांनी IPLची ट्रॉफी जिंकली आहे. सो हैदराबादच्या नावावर ते रेकॉर्ड आहे. एवढ्या सीझनमध्ये फक्त एकच टीम ही अशी आहे. सो त्यांचं पण काय सांगता येत नाही. राजस्थान मोस्ट ऑफ द डिपेंड आहे वैभव सूर्यवंशी अजून 1-2-3 प्लेयरवरतीच. सो वैभव सूर्यवंशी जर खेळला तर होऊ शकतं काहीतरी. पण त्यांच्यासाठी थोडं हार्ड आहे कारण की त्यांना प्रत्येकाला जे इलिमिनेटरमध्ये आहेत हैदराबाद किंवा हे सो त्यांना प्रत्येकाला 2-2 मॅचेस खेळून जायचं आहे. आणि हे जे आहेत क्वालिफायरमध्ये जो जिंकेल सो ते एक मॅच जिंकला की तो डायरेक्ट तिथे जाईल. सो तिथून जो फर्स्ट क्वालिफायर 1 आणि 2मधून जो जिंकेल सो त्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्यांना कारण की त्यांना डबल मॅच खेळायचं नाही आहे. ते डायरेक्ट पोचतील. त्यांना जास्त त्रास नाही आहे. सो म्हणून माझं जास्त गट फिलिंग मला असं वाटतं की RCB जिंकेल. तुम्हाला काय वाटतंय? सो आता काही यावर्षी मुंबई नाही आहे, CSK नाही आहे. त्यामुळं बाकीचे जे मुंबईचे किंवा आणि CSKचे फॅन्स आहेत ते RCB इकडं ट्रान्सफर झालेले असतील असं मला वाटतंय. मला ॲक्च्युली एक टीम वर यावी असं वाटत होतं पहिल्यापासून, ती म्हणजे पंजाब. पण ती काय आली नाही. सो ती जर आली असती तर खरं बरं झालं असतं. म्हणजे मागच्या वेळी पण थोडक्यात त्यांची ट्रॉफी गेली असं म्हणायला पाहिजे. पण जर पंजाब आली असती तर मग पंजाबला 100% सपोर्ट केला असतं. पंजाब जिंकेल हे पण मला वाटलं असतं. पण पहिल्या 6 मॅचेस एकदम भारी खेळलं, सलग जिंकल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा फॉर्म एकदम डाऊन झाला. सो त्यांना फक्त 2-3च मॅचेस जिंकायच्या होत्या. पण नेक्स्ट 6 मॅचेसमध्ये सलग 6 मॅचेस हारले ते. सो त्याच्यामुळं त्यांना जराशी आणि एक मॅच हे झाली टाय झाली त्यामुळे ते 15 पॉईंटवरती एक्झिट झाले. आणि काल राजस्थान रॉयल जिंकल्यामुळे पंजाब लगेचच बाहेर पडले. अदरवाईज KKR आणि पंजाबमध्ये रन रेटचा विषय होता. पण आता बघूया काय होतं ते. आपण ज्यावेळी फायनल होईल त्याच्यानंतर एक व्हिडिओ टाकूया की बाबा ही जिंकली. मी आता हे केलं होतं की बाबा गेस केलं होतं हैदराबाद मला वाटतं RCB मला वाटतंय. कोण जिंकेल तुम्ही पण कमेंट करून सांगा. तुमचा अंदाज काय आहे हे कमेंट करून सांगा. बघूया आपण जिंकल्यानंतर की कुणाचा अंदाज बरोबर आला आहे. ज्याची कमेंटमध्ये करेक्ट असेल त्याला मी शाउटआउट देईन माझ्या कम्युनिटी ग्रुपवरती. सो तेच आहे. कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा ज्यांच्याशी तुम्ही हे असं खेळत असतं की हा जिंकेल तो जिंकेल. सो दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.